आपण आपल्या भक्तीला प्रारंभ करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षेने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारा त्याचप्रमाणे धन्यवाद करत त्याच्या अंतःकरणात प्रवेश करा. कारण की परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रार्थना करूया, आपले नेत्र प्रभूकडे लावूया. आजच्या दिवशी या भक्तीमध्ये, आजच्या या जुलै महिन्याच्या या प्रथम विशेष करून कम्युनियन भक्तीमध्ये त्याने आम्हाला सुरक्षित आणलं, त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देण्यासाठी. या भक्तीमध्ये परमेश्वराने आमच्या जीवनात, अंतःकरणात, कुटुंबात कार्य करावे यासाठी नव्याने आपल्या अंतःकरणाची तयारी करण्याकरता आपण आपली दृष्टी त्या जिवंत देवाकडे लावूया, प्रार्थनेत जाऊया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरव महान पित्या, स्तुती स्तवनाच्या अंतःकरणाने, धन्यवादाच्या अंतःकरणाने तुझी प्रजा, तुझे लेकर म्हणून आम्ही तुझ्या जवळ येतो. जो तू अद्भुत आहे, जो तू परम पवित्र आहे, जो तू यावे इरे आहे, जो यावे राफा आहे, जो तू यावे शालोम आहे, अखिल सृष्टीचा निर्माण करता यहोवा बाप्पा, आम्ही तुझ्या जवळ येतो. जी प्रीती, जी अनुग्रह तू आम्हावर केला आणि पवित्र पित्या तू आपल्या एकुलता एक पुत्र राखून न ठेवता आम्हासाठी दिला, त्या देवाला धन्यवाद असो. येशू, आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की ते स्वर्गीय वैभव, दिव्यदूतांचा गौरव, वडीलधाऱ्यांचा स्तुती व धन्यवाद, सैन्याचे सर्व कार्यपूर्तता, हे सर्व तू सैन्य आणि सर्व प्रकारच्या वैभवाचा त्याग तू या मानवासाठी प्रीतिस्तव केला, यासाठी की ते आम्ही नरकाकडे व दैहिक वासनेच्या द्वारे पवित्र परमेश्वर त्या अग्नीकडे वाटचाल करणार होतो, त्याला जीवन आणि युगानुयुगाचं जीवन मिळावं. आज परत एक वार या पवित्र पित्या भक्तीच्या द्वारे आम्ही आपली नेत्र त्या ख्रिस्ताकडे, त्या वधलेल्या कोकराकडे लावत असताना जे अर्पिलेले प्राण आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं मोडलेलं शरीर व सांडलेलं रक्त याद्वारे पवित्र परमेश्वर आज परत एक वार तुम्हाला नवजीवन दिलेलं आहे. या कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा लाखो लोक मरण पावलेले, तू आम्हाला जीविताच्या बुद्धीवर का ठेवलेले यासाठी की पित्या आम्ही तुझं धन्यवाद आणि गौरव करावं. व जे आशीर्वाद, जे पवित्र परमेश्वर सेवा कार्य तू आम्हासाठी राखलेलं आहे ते पूर्ततेच न्यावं. आणि यासाठी पित्या आज या भक्तीच्या द्वारे आम्ही तुझ्या समोर सादर होत असताना अनेक गोष्टी आम्ही गमावलेले, अनेक कष्ट, दुःख, क्लेश, वेदना आमच्या जीवनामध्ये आहे, परंतु येशू आणि त्याचा उजवा हात आम्हाला सावरतो याची प्रचिती देखील क्षणोक्षणी आम्हाला मिळाली. याबद्दल तुला धन्यवाद देत पित्या. आज भक्तीमध्ये तू आमचा चालक आहे, तू आमचा मालक आहे आणि पवित्र आत्मा तुला धन्यवाद देतो की येशूच्या चरणी, येशूच्या सानिध्यात तू आम्हाला नेत असताना या भक्तीचा तू ताबा घे आणि परत एक वार आमच्या अंतःकरणात तू कार्य कर आणि परत एक वार तुझ्या सामर्थ्यात, वचनात आणि पवित्र संजीवनाच्या द्वारे आमच्या घरामध्ये अद्भुत असं कार्य कर. यासाठी की पवित्र पित्या जीवनाचा शेवट आमचा कधी आम्हाला माहित नाही, परंतु जोवर आम्ही जगतात आहोत, येशू तुझा चरणी बसणं, तुझं ध्यान करणं, तुझं मनन व चिंतन करणं व तुझी सेवा निरंतर आमच्या जीवनातून घडत राहावं असंच होऊ दे. याकरता भक्तीचे सर्व पवित्र भाग, स्तोत्र वाचन, त्याचप्रमाणे उपकार स्तुती, वर्शिप, त्याचप्रमाणे येणारा संदेश आणि प्रवचन विधी प्रत्येकासाठी विशेष करून तुझं स्मरण करणंच नव्हे, तुझ्या आशीर्वादाचा लाभ घेणारा देखील ठरावा अशी कृपा कर. या घराच्या सहभागात असलेल्या डिस्टर्बन्स, या घरात असलेल्या सर्व सैतानी अडखळण असं येशूच्या नावात आम्ही धमकावून दूर करतो. एक चित्ताने, एक मनाने ओ येशू आम्ही पेटलेल्या अंतःकरणाने तुझ्याकडे बघावं, यासाठी की जो आज मंदिराचा आशीर्वाद तू आम्हासाठी राखून ठेवलाय, तो आमच्या घरामध्ये हे मंदिर जिथे 2 किंवा 3 हजर आहे तिथे तुझी उपस्थिती असल्या कारणाने ते आम्हाला लाभणार आहे हा आमचा विश्वास आहे. आणि यासाठी आमचा विचार, आमचे मन, आमचे अंतःकरण आम्ही तुझ्या हाती देतो. तू शुद्ध आणि पवित्र केला असताना येशू ते आशीर्वादित असं कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण सर्वजण आपले पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊया आणि स्तोत्र संहिता अध्याय 51 हे आपण आळीपाळीने वाचणार आहोत. आणि सन्माननीय पाळकीनबाई यांना मी विनंती करतो की त्या पुढे येतील आणि या स्तोत्राच्या वाचनामध्ये ते पुढारपण करतील. हे प्रायश्चिताचं स्तोत्र आहे, दाविदाचं स्तोत्र आहे आणि त्याचं आपण पुढारपण पाळकीनबाईच्या द्वारे केलं जात असतो. Psalm chapter 51. स्तोत्र संहिता अध्याय 51. शुद्धतेसाठी प्रार्थना.
हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निष्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवेन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर. म्हणजे माझी जीव तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होम बलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनेचे हित कर. यरुशलेमेचे कोट बांधून काढ. म्हणजे नीतिमत्व पूर्वक केलेले यज्ञ, होम बली, निशेष होम बली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. परमेश्वर ही वाचलेली वचन आपणा सर्वांकरिता आशीर्वादित करो. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 533 तू बोलावले सेवा कराया प्रभू आलो आनंदे हे गीत आपण गाणार आहोत. खरोखर आज परत एक बार त्याचं भग्न अनुतप्त हृदय आम्हाला लाभलेलं आहे. त्याने भरून आपण परमेश्वराची सेवा करूया. गीत क्रमांक 533 तू बोलावले. तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे. तारी विश्वासे तोच जवळी माझा नित्य राहू दे. माझं
राबुगे ओढून. शेवटला कडवा. तारी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. भारती तैसी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. माझे जोडी प्रभू तुझ्याशी तव कृसा दावोनी. माझे घेईन तव कृशीशी प्रभू गे यावेळेस आपण उभ्या असताना प्रेषिताने शिकवलेला मातांगिका देखील म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव सुबोधता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, याचा विश्वास ठेवते आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसलेला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचा विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याचा विश्वास ठेवतो. आमीन. मुझे प्यारा लगत है यीशु का दरबार रे, मुझे प्यारा लगत है यीशु का दरबार रे, मुझे प्यारा लगत है, प्यारा लगत है दुलारा 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 लगत है, यीशु का दरबार रे, मोहे प्यारा लगत है, यीशु का दरबार रे, मोहे प्यारा लगत है, यीशु का दरबार रे, मोहे प्यारा लगत है। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। ला 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 गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें। गिरने वालों उठो चलो, यीशु बुलाता तुम्हें। छोड़ दो डरना, क्या है मरना, जिंदा हुआ है यीशु मसीह। छोड़ दो डरना, क्या है मरना, जिंदा
जिंदा हुआ है यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो बगा शैतान। ला 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 नारे लगाओ जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। नारे लगाओ जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ नाचो गाओ, देखो बगा शैतान। ताली बजाओ नाचो गाओ, देखो बगा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो बगा शैतान। ला 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 ला। आज परत एक बार परमेश्वरच्या गौरवी नावात ह्या वचनाच्या द्वारे जेव्हा आज आपण त्या वेदीपाशी येणार आहोत किंवा त्याच्या वधस्तंभावर अर्पिले प्राण याचं समर्पणाची आठवण करणार आहोत, ह्या पवित्र संदेशाच्या द्वारे ह्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेल्या संदेशाच्या कर्वे प्रभू आपल्याशी बोलणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये तो कार्य करणार आहे. आपण सर्व या दिवसामध्ये लॉकडाऊनमध्ये आहोत किंवा अनलॉक देखील काही ठिकाणी झालेला आहे, तरी देखील परिस्थिती ही गंभीर आहे आणि अनेक प्रश्न आपण ह्या दिवसामध्ये आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या सरकारला, त्याचप्रमाणे आपण देवाला देखील विचारत आहोत. आणि ह्या अनेक प्रश्नांचं उत्तर अनेक लोकांच्याकडे नाही, परंतु आमचा देव प्रभू येशू याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु अनेक प्रश्नांचे उत्तर तो योग्य वेळी नुसत्या शब्दांच्या द्वारे नव्हे तर कृतीच्या द्वारे देणार आहे. आणि ती कृती ही की जे काही संकल्प तुमच्या संदर्भात माझे आहे म्हणजे देवाचे आहे ते हिताचे आहे. आणि जो यावर विश्वास ठेवतो, मला सांगू द्या प्रियजन हो, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत आहे, महान आहे. नुसतं जीवनच नव्हे तर सार्वकालिक जीवन देखील आहे. तर आजच्या पवित्र वचनाकडे आपण वळणार आहोत. आणि या समय जेव्हा नुसतं आमच्याकडे आमच्या समोर ह्या विकार किंवा मारीची समस्या आहे एवढंच नव्हे तर राष्ट्राच्या बाउंड्रीवर आपण बघूया किंवा सीमेवर शत्रू यांचं देखील पाचारण झालंय. अशा समयमध्ये आम्ही अति काळजीत आहोत. एका बाजूला महामारी, एका बाजूला मंदी, एका बाजूला व्यवसाय नाही, एका बाजूला कामधंदा नाही. आणि अशा समय शत्रूचं आक्रमण आणि या सर्व गोष्टी आम्हाला हे सांगत आहे की येशूचं येणं जवळ आहे. त्याची तयारी आपण करत असताना आपण या वचनाकडे बघूया आणि आम्हाला निश्चितच मार्ग हा सापडणार आहे. तर पहिलं वचन आपण आज याकडे जाणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 27वा अध्याय आणि वचन 3 आणि 4 मध्ये एक युद्ध सदृश परिस्थितीमध्ये इथे आम्हाला दिसतं. जसं आपली परिस्थिती आहे की दावीद हा चोहोबाजूने घेरला गेलेला आहे, शत्रू यांनी त्याच्या चोहोबाजूला वेढा टाकलेला आहे. अशा समय दावीद काय कार्य करतो आणि आम्हाला देव काय दाखवू इच्छितो याबद्दल या वचनाच्या द्वारे आपण आजच्या या मननाला प्रारंभ करूया. स्तोत्र 27 आणि वचन 3 आणि 4. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. यस, दावीद राजा यावेळेस म्हणतो की शत्रूंनी ठाणे दिलेले आहे, माझं हृदय तरी देखील घाबरणार नाही, कचरणार नाही आणि भिणार नाही. तर हा युद्ध प्रसंग देखील
असताना देखील मी हिंमत धरून राहील. परंतु हिंमत धरत असताना मी काय कार्य करणार आहे की परमेश्वराजवळ एक वरदान मागितणार आहे की मला या युद्ध समयात काय करायचं आहे. आणि तो काय म्हणतो ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. किती विचित्र आणि आम्हाला वेगळी गोष्ट दिसते की अशा युद्धाच्या समयामध्ये जेव्हा शत्रू ह्या सीमेवर उभा आहे आणि चहबाजूने तो घेरले गेलेला राष्ट्राचा राजा अशा प्रकारे म्हणतो की आयुष्यभर माझी वस्ती परमेश्वराच्या घरात व्हावी. मंदिरामध्ये बसणं हे योग्य आहे का? परमेश्वराचं रूप मी पाहत राहीन आणि त्याच्या मंदिरामध्ये मी ध्यान करणार आहे. बघा, हा समय ध्यान करण्याचा आहे का? हा समय मनन व चिंतन करण्याचा आहे का? हा समय मंदिरामध्ये बसून लपण्याचा आहे का? नाही प्रियांनो, हा समय युद्धभूमीवर जाऊन सैन्यांना हौसला देण्याचा. जसं आपण बघितलं मागील आठवड्यामध्ये सन्माननीय पंतप्रधान आता सीमेवर गेलेले आणि सैन्यांना ते हौसला देत होते. आणि हे काम आहे मंदिरामध्ये बसणं नव्हे, या राजाचं काम आहे राष्ट्राचं संरक्षण करणे. त्या काळातले राजा जे होते ते आपली ज्याला असं म्हणतो राष्ट्राचा विस्तार करत असे. त्या समयचे राजा जे धनसंचय किंवा आपल्या प्रजेचा कसा प्रकारे प्रतिपाळ करता येईल याकडे दृष्टी लावत होते. परंतु दावीद हा एक असा राजा आहे जो या प्रसंगामध्ये देखील म्हणतो की माझी वस्ती देवाच्या मंदिरात व्हावी. आणि त्यामुळे देवाच्या मंदिरामध्ये तो बसलेला आहे आणि त्याच्याबद्दल जेव्हा तो विचार करत आहे तेव्हा आम्हाला हे केव्हा असा राजा करू शकतो जेव्हा त्याच्या मनामध्ये देवाबरोबर अतोनात प्रेम आहे, देवाबद्दल एक वेगळ्या प्रकारचा विश्वास आहे की हे जे युद्ध आहे ते माझं नाही, ते परमेश्वराचं युद्ध आहे. आणि परमेश्वराने नेमलेला राजा दावीद हा राजा हा सामान्य राजा नाही, परमेश्वराचा राष्ट्र इस्रायलाचा परमेश्वराने नियुक्त केलेला राजा दावीद आहे. आणि त्या दावीदांनी आता देखील या समयात देखील तो देवाच्या जवळ बसलेला आहे, कारण की त्याला माहित आहे की हे युद्ध देवाचा आहे आणि विजय हा माझाच होणार आहे. आणि त्यामुळे ही प्रीती, हे प्रेम जे आहे ते आम्हाला दाखवतं की आमच्या जीवनामध्ये किती मोठ्या समस्या असल्या, आमच्या जीवनामध्ये किती युद्ध समय प्रसंग असले, आमच्या जीवनामध्ये कोरोना वादळ किंवा किती आर्थिक समस्या असल्या, आमचं कार्य हेच आहे की आम्ही देवाचं ध्यान करणं, देवाच्या जवळ जाणं, देवाच्या सानिध्यात बसावं. कारण की आम्ही जेव्हा ते बसतो तेव्हा देव म्हणतो आता बाउंड्रीवर मी लढणार आहे. परंतु आपण जेव्हा सर्व काही करत लढत बसतो तेव्हा देवाला म्हणतो तू मंदिरात राह, मी हे कार्य करणार आहे. हो प्रियांनो, या जगातलं हे युद्ध जे आहे ते सोपं युद्ध नाही. आणि आपण बघत आहे की सर्व राजच नव्हे, राष्ट्राने आपले सगळे हत्यार जे आहेत ते टाकून दिलेले एक व्हायरसच्या समोर, या परिस्थितीच्या समोर. हो प्रियांनो, अशा समय प्रत्येक राजानेच नव्हे तर आम्हाला देखील या परिस्थितीची लढत असताना देवाच्या मंदिरात बसून त्याचं ध्यान करणं, त्याची प्रार्थना करणं आणि त्याच्या जवळ जाणं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे देव परमेश्वर जो आहे तो काय म्हणतो इथे आपल्याला की प्रेषितांच्या कृत्यामध्ये 13:22 मध्ये की दावीद माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या इच्छा सिद्धीच नाही. तो राजा असा मला मिळालेला आहे की तो माझ्या मनातल्या इच्छा सिद्धीच नाही. आणि परमेश्वराचं म्हणणे की तुमच्याबद्दल माझ्या ज्या मनीषा इच्छा आहे ते तुमच्या भल्याचे आहे, ते तुमच्यासाठी चांगल्याचे आहे. तुम्हाला मारण्यासाठी हे युद्ध नाही, तर तुमचं विश्वासाची पारखाचं हे युद्ध आता सुरू आहे. आणि त्यामुळे तुम्ही घाबरू नका, कचरू नका, भिवू नका, कारण की मी हा लढा तुम्हाला विजयात मिळवून देणार आहे. परंतु तुम्ही माझ्याजवळ आहात का? तुम्ही माझ्या सहभागितेत आहेत का? तुम्ही माझं ध्यान आणि प्रार्थना करत आहेत का? आणि जर करत असेल तर बघा यश मिळणार आहे. दावीद राजा हा ज्याबद्दल जर आपण विचार केला तर तो काही राजा जरी परमेश्वर नेमला होता तरी तो मान होता, तो देखील व्यभिचारी ठरलेला आहे. त्यांनी देखील व्यभिचाराचं पातक केले, त्यांनी देखील त्या स्त्री बत्शेबाच्या पतीला युद्धभूमीमध्ये मरणासाठी सामोरे जाऊन मारला आहे. तरी देखील स्तोत्र 51 मध्ये जो आज आपण आळीपाळीने वाचन केलेलं आहे त्यामध्ये आम्हाला दिसतं की तो जेव्हा पापाचे साठी प्रायश्चित करतो, देव त्याला क्षमा करतो. आणि देव त्याच्याकडे बघत पहिले शमूएल याचा 16वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये कशा प्रकारे म्हणतो बघूया. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते,
मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. परमेश्वराचे पाहणे, परमेश्वराची दृष्टी ही भूत भविष्य आणि वर्तमान हे सगळं आमचं बघत राहते आणि त्यामुळे तो मनुष्याचं भूतकाळ पण जाणतो आणि मनुष्याचं येणारं भविष्य काळ देखील जाणतो. परंतु वर्तमान काळामध्ये यश देत असताना त्याचे देवाच्यासाठी काय समर्पण भाव आहे, देवासाठी त्याच्या मनामध्ये किती प्रीती भरलेली, देवासाठी तो काय करत आहे हे तो बघत आहे. आणि त्यामुळे दाविदाच्याकडे तो जेव्हा बघतो तो मंदिरामध्ये देवाच्या ध्यानात आहे, घाबरला नाही, भेलेला नाही. आणि अशा समयी तो परत एक बार म्हणतो की दाविदा तुझं हृदय शुद्ध आहे, तू माझ्या सानिध्यात जोडले गेला, माझ्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे कोणते पण प्रश्न जरी आलं तरी विजय हा हमखास तुझा आहे. आणि त्यामुळे ही दाविदाची देवावर प्रीती आणि देवाची तर मनुष्यावर आणि दाविदावर असलेली प्रीती ह्या गोष्टीला जोडून आजचा संदेश आपण येणार आहोत की परमेश्वराचं प्रेम जे आहे, परमेश्वराचं जे लव आहे ते आपण करत असताना आपले हार्ट सोल अँड माइंड म्हणजे जीव आत्मा शरीर हे सर्व जेव्हा आपण देवाच्या हाती देतो तेव्हा मला सांगू द्या हे प्रेम जे आहे ते देवाला आवडतं. ही प्रीती मनुष्याची मानवाला आवडतं की याने माझ्यासाठी हृदय, याने माझ्यासाठी अंतःकरण, याने माझ्यासाठी आत्मा शरीर विचार सर्व माझ्या हातात दिलेली आणि हीच आमची शक्ती होय. आणि ह्या शक्तीचा पाया देवाबरोबर आम्हाला नियमित कनेक्टेड करणारा असा आहे. परंतु आपण हे प्रेम करत असताना आपल्याला असं दिसतं हे प्रेम करत असताना आम्ही देवावर प्रेम का करतो हा जर प्रश्न मी विचारला तर आपण थोडंसं अडकणार. परंतु अनेक जण हे म्हणतील की माझं संरक्षण मिळावं, मला बचाव व्हावा, मला आरोग्य मिळावं, माझा या कठीण व्हायरस पासून बचाव माझा व्हावा, मला सुख, सगळ्या जगातलं सुख समाधान आणि उत्तम गोष्टी मिळावा. हो बाळासाहेब मला स्वर्गामध्ये जायचं म्हणून मी देवावर प्रीती करतो. काही जण म्हणते की नाही माझ्या घरामध्ये आर्थिक समस्या आहे, अडचणी आहे, मला पैशाची गरज आहे आणि मी देवावर प्रीती करतो, मला माहिती आहे माझा देव देणार आहे. आणि काही जण म्हणतील की मला उत्तम आनंदी जीवन पाहिजे, यासाठी मी देवावर प्रेम करतो. हो प्रियांनो, हे सर्व गोष्टी प्रेम करणाऱ्या व्यक्तीला निश्चित देव देणार आहे. परंतु पहिले योहान याचा 4 अध्याय 19 वचनामध्ये आम्ही त्याच्यावर का प्रेम करतो हे योहान काय म्हणतो बघूया. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. यस, आम्ही प्रीती का करतो कारण की प्रथम त्याने आम्हावर प्रीती केली. देवाने जगावर म्हणजे मानवावर अगोदर प्रीती केली आणि त्यामुळे आम्ही त्याचा रिप्लाय जो देत आहोत ती त्याच्यावर प्रीती करत आहोत. आम्ही जर देवावर प्रीती करत आहोत तर आमचं संरक्षण होणार, आम्हाला प्रत्येक प्रकारचे सुख लाभणार, आम्हाला स्वर्गीय मार्ग आमचा खुला होणार, आम्हाला प्रभू आरोग्य देणार आणि उत्तम असं जीवन, दैहिक जीवन देखील मिळणार आणि त्यानंतर युगानुगाचं स्वर्गीय जीवन देखील देव तुम्हाला आणि मला देणार आहे. यासाठी की देवाने अगोदर प्रीती केली त्यामुळे मी प्रीती करतो. हो धन्यवाद असं प्रभूला. सृष्टीच्या निर्मितीच्या समय जेव्हा आपण बघतो तेव्हा तो या जगामध्ये आदामाने हवा ज्याला त्या आदान एदन बागामध्ये सर्व प्रकारचं जगाच्या प्रत्येक गोष्टीवर स्वामित्व दिलेलं होतं. परंतु पाप आणि धर्मात पडलेल्या त्या व्यक्तीने ते स्वामित्व नाकारलं आणि ते स्वामित्व जे होतं ते अधिकार जे होते ते शैतानाला देव केले आणि तो त्या निसर्गावर अधिकार नव्हे तर निसर्गाची पूजाच करू लागलेला, त्याच्या अधीन गेलेला आहे. आणि आज देखील मनुष्य तेच करतो, निसर्गाला देव मानून चालत आहे आणि शैतानाच्या अधिपती खाली म्हणजे शैतानाचा गुलाम म्हणून वावरत आहे. हो प्रियांनो, अनेक जण हे प्रश्न विचारतात की मग आमचं शैतानाला मनुष्याला जर अशा प्रकारचं विचार देवाने दिले असते की काय शैतानाची आज्ञा मानू नको किंवा देवाने मनुष्याच्या निर्णयावर नियंत्रण ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं. परंतु प्रियांनो, प्रीतीमध्ये लक्षात ठेवा की प्रीतीमध्ये प्रेमामध्ये गुलामी नसते तर त्याच्यामध्ये समर्पण असतं. रिपीट करतो, प्रीतीमध्ये गुलामी नसते. कोणी माझ्या मागे गुलाम म्हणून वावरावं नव्हे तर त्यांनी माझ्यावर प्रेम करावं. आणि प्रेमामध्ये, देवाच्या प्रेमामध्ये आज्ञापालन देखील आहे. तिथे आम्ही आज्ञापालन करत असतो. देवाच्या वचनाची आज्ञाची जे काही देवाने दिली ती पाळायची हवी. देवाने आम्हाला निर्णय दिला, आम्ही चांगला मार्ग पण ठेवला आणि वाईट मार्ग देखील ठेवला, स्वर्गाचा मार्ग देखील ठेवला, शैतानाद्वारे नरकाचा मार्ग देखील ठेवलेला.
परंतु मनुष्याने कोणता मार्ग निवडावा हे देवाने निर्णय का केला, कारण की तो तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करणारा असा आहे आणि तो प्रीतीमुळे आम्ही आज्ञा मोडणार नाही असं देवाला निश्चितच विश्वास आहे की हा माझ्यावर प्रीती करतो म्हणजे तो माझी आज्ञा पाळणार, आज्ञा मोडणारा नाही होणार. अनेकदा एक मुलाचं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की एक मुलगा लहानपणापासून एकुलता एक मुलगा होता. आई वडील त्याच्यावर बहुत असे प्रेम करत होते आणि त्याला खूप जपायचे, खूप त्याची जपणूक करायची की अरे इथे जाऊ नको, अरे ह्याला हे खायला पाहिजे, त्याला ह्या गोष्टी खायला दे, अरे हे खाऊ नको यामुळे तुला त्रास होईल. तो जेव्हा सायकल चालवायला बाहेर जाता म्हणतो नको नको सायकल चालू नको, गाडी चालू नको, काही देखील अपघात होईल. आणि त्याचप्रमाणे बाहेर काही कामं सांगितले तर काम देखील करू नको, काही तुझ्या हातून चुकल, काही तुला फसवतील लोक. आणि अशा प्रकारे त्याला नुसतं ओव्हर प्रोटेक्शन ज्याला म्हणतो, नुसतं जपणूक 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 करत राहिले. तो मुलगा हळूहळू मोठा होत गेला आणि आता काय झालेलं आहे, जेव्हा तो मोठा झालेला आहे, जो मॅच्युअर झालेला आहे, आता तो घरातून बाहेर जात असताना भीतो कोणीतरी माझ्या बरोबर यावं, कारण की आयुष्यभर मम्मी डॅडी सांगतीच आलेले, शाळेपर्यंत सोडवणं, रिक्षा घरी येणं, शाळेत कॉलेजमध्ये सोडणं. आता तो एकटा बाहेर जाणार घाबरू लागला, कारण की सवय नाही. तो शॉपिंगसाठी जातो आणि लोक त्याला फसवत होते, कारण की त्याला शॉपिंगची किंवा खरेदी विक्रीची सवयच नाही. तो गाडी चालवताना सारखा घाबरायचा आणि तो गाडी चालवूच शकला नाही, कारण की ऍक्सिडेंट होणार ही भीती असते. आणि त्यामुळे त्याला पाय आहे परंतु चालण्यासाठी तो आज अडखळत आहे. बघा, देवाने त्याला पाय दिले पण अडखळतो, कारण की भीती. त्याच्याकडे हात आहे परंतु चांगले काम करण्यासाठी निर्णय घेण्याची क्षमताच नाही. बुद्धी आहे परंतु निर्णय घेणं आई वडिलांनी ठरवलेलं असतं, त्यामुळे आई वडीलच निर्णय घेतील. त्यामुळे हात आहे, पाय आहे, सर्व अवयव आहे, परंतु निर्णय न घेतल्यामुळे तो एक व्यक्ती म्हणून कधीच डेव्हलप होऊ शकला नाही. आज परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर प्रीती केली यासाठी की जे काही हात पाय अवयव जे काही आपण काम करणार आहोत ते देवाच्या गौरवासाठी, देवाच्या आज्ञा पालनासाठी असावं. आणि जेव्हा प्रीतीमध्ये आज्ञा पालन असतं तेव्हा देवाला आनंद होतो. आणि यासाठी प्रियांनो, प्रेम जिथे आलं तिथे आज्ञा पालन असतं. देवाने तुम्हावर माझ्यावर प्रीती केली तेव्हा आम्ही देखील त्याच्यावर प्रीती करावी आणि प्रीतीमध्ये आज्ञा पालन दिसावं, तर आपण देवाच्या बरोबर चालू आणि सैतानाला पराभूत करू शकू. आणि ह्यामुळे आज जेव्हा आपण एक विशेष कॅरेक्टरला घेऊन पुढे वाटचाल करणार आहोत आणि तो कॅरेक्टर आपण आदामापासून सुरुवात करूया. उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि दुसरं वचनामध्ये आपण जाऊया. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. देव परमेश्वर जो आहे तो आपल्या या प्रिय व्यक्ती ज्याचं नाव आहे अब्राहम, त्याचा एकुलता एक पुत्र इसहाकाला घेऊन मोरिया डोंगराकडे जायला सांगतो आणि म्हणतो की तुला सांगेन त्या डोंगरावर तू जाऊन त्याचं होमार्पण कर. इथे लिहिलेले एक प्रिय इसहाक, इंग्लिश मध्ये लिहिलेले हू यू लव, हू यू लव, ज्याच्यावर तू प्रेम करतो. पवित्र शास्त्रामध्ये पहिला प्रेम जर दाखवला असेल, प्रेम या शब्दाने लव या शब्दाचा उपयोग कुठे केला असेल तर हे पहिलं वचन आहे की 22:2 मध्ये की तुला जो प्रिय पुत्र मी दिलेला आहे, जो आपण अनेक वर्षाच्या नंतर त्याला प्राप्त झाले, वृद्धावस्थेमध्ये प्राप्त झालेल्या अब्राहम आणि साराला त्याचं होमार्पण कर, होमार्पण कर. हो प्रियांनो, अनेकदा अनेक लोकांना प्रश्न पडतो की देव आपल्या मुलाचं बली द्यायला सांगतो, देव स्वतःच्या मुलाला अर्पण करायला सांगतो, मग देवाचे प्रेम कसं काय? देवाला काय मानव बली नर बली आवडते का? हो प्रियांनो, देव नर बली बलीच्या विरोधात आहे. खरं यज्ञ जे आपण स्तोत्र 51 मध्ये देखील वाचलेले की भग्न आणि अनुतप्त हृदय तो तुच्छ मानणार नाही, कारण की अशा प्रकारचं यज्ञ त्याला आवडतं. होम बली त्याला प्रिय नाही, प्राण्यांचं बली देखील त्याला प्रिय नाही. परंतु नियमशास्त्रामध्ये प्राण्यांच्या अर्पणाच्या द्वारे जे आहे मानवाला शुद्धता प्राप्त होते. इथे आम्हाला दिसतं की इसहाक जो आहे त्याला अतिशय प्रिय असा बापाला असलेला पुत्र जो आहे, जो एकुलता एक पुत्र आहे, त्याला तो अर्पण करण्यासाठी सांगतो मोरिया डोंगरावर. आणि आपल्याला असं दिसतं की हा मुलगा इसहाक आपल्या खांद्यावर ते सर्व लाकडं घेऊन ज्याच्यावर त्याला अर्पणले जाणार होता तो घेऊन निघाला आहे.
आणि आपल्याला आणखीन एक दुसरं चित्र त्याच्या बरोबर दिसतं, आणि ते चित्र म्हणजे येशू ख्रिस्त ज्या लाकडावर आपल्याला जाणार, ज्याला आपण वधस्तंभ म्हणतो, तो घेऊन निघालेला. बघा, तो चित्र आपल्याला सारखंच दिसत आहे की एका बाजूला लाकडं होमार्पणेचं लाकडं घेऊन चालणारा इसाक, दुसऱ्या बाजूला वधस्तंभ घेऊन जाणारा इसाक. हा देखील डोंगराकडे चाललाय पिताच्या बरोबर, आणि हा देखील पिताची आज्ञा घेऊन डोंगराकडे चाललेला आहे. परंतु इथे आम्हाला दिसतं, इथे आम्हाला एक चित्र परत एक बार दोन कंपॅरिझन दिसतं की इथे आम्हाला दिसतं की जेव्हा तो सुरा उपसतो, जेव्हा अब्राम सुरा उपसतो आणि याच लाकडावर बांधलेला इसाकाला तो मारण्यासाठी किंवा त्याला इथे अर्पण करण्यासाठी तो सुरा खाली घालतो, तेव्हा देव त्याला थांबवतो. देव ह्या पित्याला एकुलता एक पुत्र अर्पण्यासाठी थांबवतो. परंतु इथे आम्हाला दिसतं की दुसरा पिता जो आहे तो आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण्यासाठी थांबवत नाही, तो त्याला अर्पू देतो. इथे अर्पण होऊ देत नाही, कारण की हे मानव बली झालं असतं. परंतु इथे मग मानव बली नाही का? इथे या पित्राला मारणं किंवा मानवाला किंवा येशूला मारणं नव्हे का? यस, हे जरी असलं, परंतु येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी मानव पुत्र जरी असलो तरी मी हा पहा वलांडणाचा कोकरा. यस, योहान बप्तिस्मा करणारा म्हणतो की मी वलांडणाचा कोकरा बघितलेला आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. ह्या पित्यांना, जगिक पित्याला अर्पण्यापासून देवाने रोखलं, परंतु मानवीय पुत्राला त्याने अर्पणापासून रोखलं नाही, तर त्याचं अर्पण होऊ दिलं. कारण की हे अर्पण देवाला प्रिय असं वलांडणाचं अर्पण होतं. त्याद्वारे तुम्हा आणि मला मुक्ती, शांती, जीवन, पापमुक्ती, सर्व प्रकारच्या विकारापासून शुद्धता, सर्व प्रकारचे क्रोध आणि शाप त्या वधस्तंभावर प्रभूने वाहून आम्हाला जीवन देण्यासाठी हे अर्पलेलं आहे. हे दोन अर्पण म्हणजे जेव्हा इसाकाला अर्पिलं जात होतं तेव्हा ऍक्च्युली परमेश्वराने दाखवलं की ह्याच प्रमाणे एक पिता एक पुत्राला अर्पण. परंतु ह्या मानवीय पुत्राला त्याने मरू दिलं नाही. मानवीय पुत्र का? यस प्रियांनो, तो तुम्हाला आणि मला मरू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की येशू तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये पित्याने यासाठी पाठवलं की आम्हाला मरण नव्हे तर आम्हाला जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला जीवन प्राप्त होण्यासाठी येशू या जगामध्ये आला. ज्या प्रकारे जीवन प्राप्त झाले इसाकाला, त्याचप्रमाणे या वधस्तंभावर प्राणाचे द्वारे जीवन प्राप्त झाले तुम्हाला आणि मला. परंतु त्याचं मोल प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर दिलेला आहे. आणि यामुळे ही पहिली प्रीती जी दिसते ती ही नव्हे तर ही पहिली मोठी प्रीती आहे जी त्या डोंगरावर देवाने प्रदर्शित केली, आणि ती प्रीती म्हणजे अगापे होती. ती अनकंडिशनल लव्ह ज्याला म्हणतो की देवाने सर्व काही देऊन टाकलं, सर्वोत्तम गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी दिली. तेव्हा जेव्हा आपण म्हणतो की मला प्रभू हे देत नाही, मला प्रभू ते देत नाही, प्रभू मला हे केव्हा मिळणार, और देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, सर्वस्वी तुम्हाला आणि मला दिलं, तर तो तुमच्या या जगातल्या क्षुल्लक गोष्टी देणार नाही का? निश्चितच देणार आहे. परंतु तुम्ही आणि मी देवावर प्रीती करतो का? इथे आम्हाला दिसतं की हा जो वधलेला कोकरा ह्याच्या जागेवर अर्पिला गेला, बांधलेला कोकरा ह्या जागेला अर्पिला गेला, परंतु त्या जागेला येशू ख्रिस्त अर्पिला गेला, तो तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पल्या गेलेला आहे. इथे एक प्रेम दिसत होतं. ते प्रेम होतं की एक हा पिता ह्या पुत्रावर प्रेम करत होता आणि त्याला तो पुत्र लाभला, परंतु हा पुत्राला पिता तिथे लाभला नाही. आणि येशू म्हणतो, हे माझ्या बाप्पा, हे माझ्या बाप्पा, तू माझा का त्याग केला? हो प्रियांनो, या येशूचा त्याच्या पित्या परमेश्वराने यासाठी त्याग केला की माझे आणि तुमचे पाप त्याच्यावर लादले गेले, आणि परमेश्वर पाप बघू शकत नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वर कधी देखील पाप बघू शकत नाही, कारण की पापाचं वेतन हे मरण आहे. आणि ते मरण जर येशूने भोगलं तर तुम्हाला आणि मला जीवन मिळालं. त्या जीवनामध्ये आपण वाटचाल करत असताना एक प्रीतीच्याकडे आपण वाटचाल करणार आहोत. उत्पत्ती याचा 24वा अध्याय आणि 67 मध्ये दुसऱ्या नंबरचं प्रेम पवित्र शास्त्रामध्ये. पहिलं प्रेम आपण बघितलं की हू यू लव, म्हणजे इसाकाच्या साठी परमेश्वराने अगापे प्रेमाचं प्रतीक दाखवलं प्रभू येशू ख्रिस्ताने आणि त्याचं अर्पणाचं. परंतु दुसरं प्रेम उत्पत्ती याचं 24:67 मध्ये असं लिहिलेलं आहे, मग इसाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. त्याने रिबेकेचा स्वीकार केला, ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आपल्या आईच्या पश्चात इसाक सांत्वन पावला. यस, आता आपल्याला दिसतं की रिबेका इसाकाच्या त्या डेऱ्याच्या जवळ आलेली आहे
आणि आपल्या आईच्या त्या डेऱ्यामध्ये तो त्याला घेऊन जातो आणि असं लिहिलेलं आहे की रिबेकाचा इसाकाने स्वीकार केलेला आहे, कारण की तिच्यावर त्याचे प्रेम होते. दुसरं प्रेम आलेलं आहे यावर, इथे दुसरं प्रेम आलेलं आहे. ही लव्स हर. तो इसाक जो होता तो रिबेकावर प्रेम करत होता. आता हे प्रेम दुसरं आहे, एक पतीचं पत्नीबरोबर असलेलं प्रेम, पतीचं पत्नीवर किंवा पत्नीचं पतीवर असलेलं प्रेम, ज्याला आपण फिलिओ देखील म्हणतो. आणि हे प्रेम कशाचं दर्शक आहे? आता हे जे प्रेम आहे, तो वाचलेला जो पुत्र आहे, जो तुम्ही आणि मी आहे, जो पुत्र आहे, जो वधस्तंभावर खेळला, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो आहे वर, ज्याला आपण इसाकाच्या रूपात बघत आहोत. आणि ती वधू आहे तुमची आणि माझी मंडळी, ज्याच्यामध्ये आम्ही वास करतो. आणि आता या दोघांना संयुक्त होण्याचा वेळ जवळ आलेला आहे. ही सर्व परिस्थिती, हे सर्व गोष्टी आम्हाला सांगते की आता देव या मंडळीला, तुम्हाला आणि मला तयार करत आहे की रिबेका, आता तुझा वेळ झालेला आहे, तुला निघायचं आहे, तुला वाटचाल सुरू करायची, कारण की तुझा वर येशू आता, इसाक आता जवळ 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 उभा आहे. आणि त्यामुळे तो लवकरच तुला वर बोलावून घेणार आहे. आणि त्यामुळे ही प्रीती जी आहे ती अगापे प्रीतीमध्ये परिवर्तित होताना दिसते. आणि त्यामुळे योहान 15वा अध्याय यामध्ये एक महत्वाचं वचन इथे आम्हाला दिसतं. आणि हे रिबेकाच्या बद्दल लिहिलेलं आहे. नाही, तू दाखवतो ना पुढचं, रिबेकाच्या बद्दल दाखवलेलं आहे. आणि पुढचं वचन जे आहे की योहान 15:9, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली. कोणावर? पिता म्हणजे परमेश्वराने, पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती केली, तशी मीही, यस, म्हणजे येशू ख्रिस्त देखील तुमच्यावर म्हणजे मंडळीवर प्रीती करतो. हो प्रियांनो, पित्याने पुत्रावर एवढी प्रीती केली की निश्चितच त्यांनी देखील त्याला दुःख क्लेशातून देऊ दिलं, यासाठी की त्याच्या या अर्पणाच्या द्वारे एक नवीन संबंध या वधूच्या मध्ये निर्माण व्हावा. आणि तो संबंध आज ह्यामध्ये देखील दिसून येतं की आज ही वधू जी आहे तिने देखील त्याच प्रमाणची प्रीती आपल्या पतीवर अर्थात येशूवर करायची आहे. आणि या प्रकारे दोन प्रेम आम्हाला दिसतात. पहिलं प्रेम आम्हाला दिसतं की पिता आणि पुत्राचं प्रेम, त्याचप्रमाणे दुसरं प्रेम आम्हाला दिसतं की इथे दुसरं प्रेम आम्हाला दिसतं. आणि ते प्रेम आहे एक पत्नीचं पतीवर असलेलं प्रेम, म्हणजे मंडळीचं प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम. परमेश्वरचं वचन सांगतं की ज्या प्रकारे माझा गापे प्रेम होता, म्हणजे अनकंडिशनल प्रेम, तसंच तुमचं देखील अनकंडिशनल प्रेम असावं. देव येशू तुमच्यावर प्रेम करतो, त्याने आपलं कार्य केलेलं आहे, त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जीवन अर्पिलेले. आता देखील तो कार्य करत आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी रदबदली आणि मध्यस्थी करत आहे, यासाठी की मंडळी तयार होऊन या वधूच्या लग्नासाठी, या वराच्या लग्नासाठी तिथे हजर राहावी. आज प्रियांनो, तुम्ही आणि मी जर तयार होते तर तुमच्या आणि माझं प्रेम दिसून येत आहे का? आणि त्यामुळे आता आपण इथे काही कॅरेक्टर जेव्हा आपण बघतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट दिसते की इथे काही गोष्टी दिसतात. पहिला त्याचा पिता, त्याचं नाव आहे अब्राहम. तिथे दिसते एक पुत्र आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त किंवा इसाक देखील. तिसरं दिसते तिथे एक पत्नी आहे ज्याचं नाव आहे रिबेका, ती वधू आहे, मंडळी तिथे आपल्याला दिसते. आणि एक आणखीन चौथा कॅरेक्टर इथे देखील आहे आणि तो आहे एलियाझर. आणि एलियाझरचं काम हे होतं की तो एक चाकर होता अब्राहमाचा, आणि तो अब्राहमाचा सेवक होता, तो आपण म्हणूया तो सेक्रेटरी होता. आणि त्याला एवढा मोठा सन्मान होता, तो परकीय असून देखील, की जर इसाक जर जन्मला नसता तर कदाचित सर्व जो वारसा तो अब्राहमाचा त्यांनी चालवला असता. एवढं त्याच्यावर प्रेम होतं, एवढा सन्मान आणि एवढं मोठं पद त्याला दिलेलं होतं. आणि आता वधू संशोधनचं काम देखील आपल्याला असं दिसतं की त्याला अब्राहम सोपवतो. पित्याने एक वधू संशोधनचं काम देखील एलियाझरला सोपलेलं आहे. तिथे आता पिता पण नाही, पुत्र पण नाही, जी व्यक्ती, जी स्त्री तो सिलेक्ट करणार आहे तीच इसाकाची वधू होणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती मोठी गोष्ट. हा एक साखरला एवढा मोठा सन्मान मिळेल का? निश्चितच मिळणार नाही. एवढा मोठा सन्मान त्याला दिलेला होता की जी पत्नी
त्या माझ्या राष्ट्रात जाऊन इसाकासाठी अब्रामाच्या त्या देशामधून आपल्या लोकांमधून तू घेऊन येणार आहे, तीच माझ्या इसाकाची पत्नी होणार आहे. यासाठी देवाने त्याच्यामध्ये एक सामर्थ्य दिलेलं होतं. हे अब्रामाने एक देवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये बघितलेलं होतं आणि ते सामर्थ्य घेऊन त्याच्या जवळ तो आलेला होता. आणि ही माझ्या लोकांमधून असावी. हो प्रियानो, या दिवसामध्ये विवाहाच्या बद्दल आपण जेव्हा बघतो तेव्हा विचार करा प्रियानो, की आमचे विवाह कोण आपल्या लोकांमध्ये होत आहे का? या विवाहामध्ये खरोखर परमेश्वराची योजना, एलिएझरची योजना, अब्रामाची योजना, येशू ख्रिस्ताची योजना कार्य करत आहे का? आणि जर योजना काम करते तर हे देखील जाणून घ्या की हा विवाह ही पवित्र गोष्ट आहे, ही पवित्र देवाची योजना आहे. आणि ती पवित्र होण्यासाठी त्याला एक वेगळा सन्मान आणि कुटुंब हे वेगळे आशीर्वाद होण्यासाठी निश्चितच प्रार्थनापूर्वक आणि देवाच्या योजनेला तुम्ही आणि माझ्या जीवनामध्ये येऊ देतात का? की जगिकाने देहिक गोष्टी बघतात, मला माझ्या लोकांमधलीच वधू हवी आहे, मला माझ्या लोकांसाठी माझ्यासारखी विश्वासणारी वधू हवी. आणि ती विश्वासणारी वधू त्याला सापडणार होती माझ्या देशामध्ये. हो, येशूला आपली वधू सापडणार आहे मंडळीच्या चर्चमध्ये, ज्याला मंडळी असं म्हणतो. देवाने उभारलेल्या चर्चमध्ये ती मंडळी ती त्याची वधू आहे. कारण की ती मंडळी चर्चला जाते, देवाची आज्ञा पाळते, देवाचं सत्कृत्य करते, देवाची सेवा करते. आणि त्यामुळे हे मंदिर मध्ये राहणार चर्च जे आहे त्याला आपण मंडळी म्हणतो, ती मंडळी देवाबरोबर घेऊन जाणार आहे. आणि इथे आम्हाला असं दिसतं की लाबान आणि बथुएल जे त्याचे मामा आणि रिबेकाचे भाऊ आहे, जेव्हा त्यांना तो विचारतो की आता मी या रिबेकाला घेऊन माझ्या स्वामीच्याकडे जाऊ का? बघा, आता हा एलिएझर जेव्हा विचारतो त्याला की हिला घेऊन माझ्याकडे देतात आणि मी त्या स्वामीच्याकडे घेऊन जाऊ का? तेव्हा खूप सुंदर असं उत्तर मिळतं, तुम्हाला आणि मला देखील निश्चितच आशीर्वादित करणार आहे. ही परमेश्वराची योजना आहे. उत्पत्ती 24:50 वर निश्चित वाचा, अंडरलाईन करावं. ही परमेश्वराची योजना आहे. तुमच्या आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. हो प्रियानो, वधू संशोधन जे आहे, पती आणि पत्नीचं एकत्र येणं आहे, एक विवाह आणि कुटुंबाची स्थापना, ही परमेश्वराची योजना आहे आणि त्याला कोणी देखील अटकाव करू शकत नाही. परंतु परमेश्वराची योजना असणं हे महत्वाचं आहे. आणि आज जेव्हा आम्ही या आपल्या मुलांना, तरुण मुलींना परमेश्वराच्या हाती घेऊन आणि या योजनेसाठी त्यांना उभं करतो, तेव्हा मला सांगू द्या की मग कोणती परिस्थितीमध्ये अडकाटी निर्माण करणार नाही. ही योजना ही देवाची योजना आहे आणि देवाची योजनेला कोणी थांबवू शकत नाही. आणि आता आपल्याला असं दिसतं की अब्रामासाठी व इसाकासाठी हा एलिएझर जो आहे तो सेवा कार्य करत आहे. मागच्या फोटोमध्ये जेव्हा आपण बघितलं की तिथे आम्हाला असं दिसतं की ही जी आहे त्याचा स्वीकार करत असताना तो काय करतो? मौल्यवान सर्व जे झगे आहे, मौल्यवान जे कपडे आहे, जे मालकाने म्हणजे अब्रामाने तयार करून या वधूसाठी दिले होते, तो त्याला देतो. त्याच्या हातामध्ये आपल्याला दिसतात बांगड्या, तो त्या वधूला घालतो, तिला तो नच देतो आणि सर्व सुवर्ण गोष्टी देऊन मग तो या यात्रेला प्रारंभ करतो. बघा, सर्व मौल्यवान गोष्टी, नत सोन्याच्या बांगड्या व सर्व मौल्यवान वस्त्र घेऊन हा एलिएझर त्याला प्रवासासाठी रिबेकाला घेऊन निघालेला. आमचा एलिएझर कोण आहे? आमचा पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. आमचा पवित्र आत्मा मौल्यवान गिफ्ट, ज्याला म्हणतो स्वर्गीय दाने, पवित्र आत्म्याचे दाणे देऊन तो तुम्हाला आणि मला या प्रवासात घेऊन चाललेला आहे, या विवाहासाठी घेऊन चाललेला आहे. ज्या प्रकारे एलिएझर आता ह्याला घेऊन जाणार आहे इसाकाकडे किंवा अब्रामाच्या राष्ट्राकडे, कनान देशाकडे, आम्हाला पवित्र आत्मा सियोन देशाकडे घेऊन चाललाय. मौल्यवान पवित्र आत्म्याचे दान, कृपादान आणि सर्व प्रकारचे फळं देऊन तुमच्या जीवनामध्ये पेरू घेऊन चाललेला आहे. आणि ह्या प्रवासामध्ये जो प्रवास जो लगभग आम्हाला दिसतो जवळजवळ 600 मीलचा प्रवास होता. पूर्देश जो आपण पूर्वेकडचा इराक म्हणतो तिथून ते निघालेले आहे आणि कनान म्हणजे इस्रायल देश हा 600 माइल्सचा प्रवास आहे. हा उंटावरून हे करत आहे आणि ह्या प्रवासाला 2 महिने लागतात. लक्षात ठेवा, हा प्रवास 600 मैलचा प्रवास आहे. उंटावरून जर प्रवास केला तर 2 महिने लागतात. आता विचार करा, ही 2 महिने हे दोघं जे आहे ते वाटचाल करत आहे आणि वाटचालीमध्ये निश्चितच एलिएझर जो आहे तो आपल्या
निश्चितच मालकाचं म्हणजे अब्राहमाचं परमेश्वराबरोबर नातं, त्याचं सामर्थ्य, त्याचं कार्य, त्याचं वैभव हे त्यांना प्रकट केलेलं आहे. त्यांनी आपल्या दुसरा मालक म्हणजे इसाकाच्या बद्दलचे सर्व ज्या उत्तम अशा गोष्टी आहे, अर्पणापासून ते सर्व काही गोष्टी यांनी तिला सांगितलेल्या आहे. त्यामुळे तो बालक, तो येणारा पती, ते स्वर्गीय राष्ट्र ज्याला कनान देश म्हटलंय, ते कसं आहे त्याचं पूर्ण चित्र ह्या पत्नीच्या किंवा होणाऱ्या वधूच्या जीवनामध्ये पूर्णपणे छापलं गेलेलं आहे. हो प्रियांनो, आमच्या जीवनाचा प्रवास जो आहे पवित्र आत्म्याच्या समवेत चालत असताना पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला प्रशिक्षित करत आहे की ज्या वैभवात तुम्हाला जायचं, ज्या विवाहासाठी तुम्हाला जायचं, ज्या वरातीसाठी तुम्ही तयार होत आहे, वधू तो वर जो आहे तुझ्यासाठी अर्पणारा आहे, तो त्याने तुझ्यासाठी प्राण अर्पिलेले, तो तुझ्यासाठी मध्यस्थी आणि प्रार्थना नियमित करत आहे. तो पिता याने जो मला पाठवलेले, त्याने आपल्या पुत्राला आपण तुझ्या स्वीकारण्यासाठी, तुझ्या बरोबर राज्य करण्यासाठी मागे पुढे न सांगता वधस्तंभावर अर्पिलेले. आता तुला पवित्र आणि शुद्ध होऊन त्या विवाहासाठी जो वर तुझी वाट बघत आहे त्यासाठी तुला वाटचाल करायची आहे. आणि उत्पत्ती 24वा अध्याय आणि 63 वचनामध्ये आपल्याला दिसतं की यांची भेट होण्याचा समय काय दिसलेला आहे ते बघूया. निर्गम बघूया आणि मग त्यानंतर निर्गम 25:2 मध्ये, इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. यस प्रियांनो, आम्हाला परमेश्वराला अर्पणासाठी काय आहे? आज आपण इथं सुरुवातीला बघितलं की एलियाजरने सर्व मौल्यवान गोष्टी त्याला रिबेकाला दिलेल्या. आता रिबेका त्या विवाहासाठी चाललेली आहे, ती वधू त्या विवाहासाठी चाललेली आहे आणि या समय आता ती काहीतरी आपल्या जीवनाचं अर्पण करणार आहे. आणि प्रियांनो, आम्ही देवाला काय अर्पितो हा विचार जर आपण केला तर अनेकदा आपण म्हणतो, अरे देव माझ्या जीवनामध्ये आला म्हणजे मला मौज मजा करता येणार नाही. देव माझ्या जीवनामध्ये आला तर माझ्या सर्व दैहिक गोष्टी करताय, माझे लबाडी आणि पाप या गोष्टी माझ्या जीवनामध्ये ते मला करता येणार नाही. आणि माझी जी श्रीमंती, पैसा, या सगळ्या गोष्टी, जसं आपण त्या श्रीमंत तरुणांच्याकडे बघतो, तो 10 आज्ञा पण पाळत होता, तो सर्व प्रकारची प्रीती पण करत होता आणि तो सर्व प्रकारचे उत्तम धार्मिक जीवन जगत होता. पण ते येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तुझ्यामध्ये एक उणीव आहे की तू हे सर्व काही विक गोरगरिबांना सर माझ्या मागे. आणि असं वचन सांगते ते कष्ट येऊन निघून गेलेलं आहे. हो प्रियांनो, आमचं प्रेम जे आहे जग व जगाच्या गोष्टीमध्ये आहे आणि परमेश्वर जर त्या गोष्टी आमच्याकडून मागतो तर आपण म्हणतो अरे परमेश्वर लुटणार आहे, परमेश्वर आमच्याकडून काढून घेणार आहे. तो परमेश्वर आम्हाला नको, तो देव आम्हाला नको. हो प्रियांनो, येशू म्हणतो चोर येतो चोरी व घात करावा, मी तर आलेलं जीवन आणि त्याची प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने प्राप्ती व्हावी यासाठी आलं. येशू तुम्हाला देण्यासाठी आले आहे. प्रभू या जगामध्ये देवाने दिलेलं आहे, काही लुटण्यासाठी आले नाही. एक उदाहरण मी मागील दिवसामध्ये पाळकीनबाईने देखील सांगितलं होतं, तेच मी तुम्हाला परत एक बार रिपीट करू इच्छितो की एक पास्टर होता आणि अशा प्रकारची लॉकडाऊनची परिस्थिती कदाचित त्या समय देखील होती आणि तिच्या घरात ती नोकरी गेल्यामुळे, सर्व काही गेल्यामुळे घरामध्ये बसून तिच्याकडे आता काही धनसंपत्ती राहिली नव्हती. आणि जसं आपल्याकडे दिसतं की नोकरीने काम नाही आणि मग जेव्हा घरमालक येतो आणि म्हणतो की चला भाडं देतो, आम्ही कुठून देणार, कारण की आम्हाला पेमेंट नाही, पगार नाही, आम्ही घराचं भाडं कसं चुकता करणार. त्यामुळे जेव्हा जेव्हा मालक येत असतं ती घाबरून घरामध्ये स्वतःला बंद करून घेत असत. आणि एक दिवस त्या पाळक्याला कळालं, आपल्या जसं मंडळीच्या पाळक्याला, ज्या मंडळीने बहुत गोष्टी मंडळीने आज या दिवसामध्ये अनेक गोरगरिबी सभासदांना दिलेल्या, तो पाळक देखील तिचं दार ठोकू लागला आणि एकदा ठोकलं, दोघडा ठोकलं आणि तिचं नाव घेऊन बोलवलं, परंतु तिने उघडलं नाही. परत तो 2 दिवसानंतर तो गेला, परत दार ठोकलं आणि तिने उघडलं नाही. आणि मग 2-3 वेळेस ठोकल्यानंतर देखील जेव्हा दार उघडलं गेलं, पाळक आपल्या मंदिरामध्ये गेला आणि जेव्हा चर्च उघडलं ती आली आणि ती म्हणे की पाळक साहेब बघा, माझं घर देखील माझ्याकडून गेलेलं आहे, आता मला राहायला जागा नाही, मी कुठे जाणार. आणि पाळक साहेब म्हणे की अरे मी तुझ्या घरी आलो होतो, मी दार ठोकत होतो यासाठी की तुझ्या घराचं भाडं जे थकले ते भाडं मी तुला द्यावं, तुझी मदत करावी आणि तुझ्या समस्यातून तुला सुटका मिळावी, परंतु तू दार उघडलास नाही. आणि तेव्हा ती म्हणते की मला असं वाटलं की तो घरमालक येणार आणि माझे सगळं काय जे काय आहे, भांडे कपडे काय जे काय तर घेऊन जाणार,
आणि मला पूर्ण प्रकारे तो बर्बाद करणार. हो प्रियानो, आम्हाला भीती वाटते की जर कोणी जर दार ठोकते म्हणजे तो आम्हाला लुबाडण्यासाठी दार ठोकते, परंतु येशू इथे स्पष्ट म्हणतो तो चोर मी नाही, मी आहे तो देव जो जीवन देण्यासाठी आणि विपुलतेने जीवन देण्यासाठी आला. परमेश्वर आमच्याकडून काय घेणार हो? त्याने आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिला आणि सर्वात सर्व उत्तम गोष्टीचा अधिकार तुम्हाला आम्हाला दिला. आम्ही स्वतः गुलामी स्वीकारलेली आहे. आम्ही देखील धनाची गुलामी करतो, शैतानाची गुलामी करतो, त्यामुळे आपण अडकलेलो. देवामुळे नाही प्रियानो, देव तुम्हाला द्यायसाठी आणि विपुलतेने द्यायसाठी आलाय. त्यामुळे तो म्हणतो पहिले धार्मिकता आणि नीतिमत्वासाठी झटा, माझ्यासाठी द्वार उघडा, मला तुमच्या जीवनात कुटुंबात येऊ द्या, म्हणजे जगातलं सर्व उत्तम गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. आणि इथे तेच प्रकारे लिहिलंय की त्यांनी आपल्या एकुलता एक पुत्र एक कोकराच्या स्वरूपात तुम्हाला आणि मला दिलेला आहे, यासाठी की याच्या बलिदानातून मला जीवन मिळावं. आणि ते मिळत असताना जर आम्ही परमेश्वराच्या या अर्पणाच्या बद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आम्हाला हेच ऐकू देते की देव आमच्या मनापासून केलेले अर्पण करतो. तो तुम्हाला बळजबरी काही करत नाही की इतकंच द्या तितकंच द्या, परंतु दर्शवून देणं हे देवाची आज्ञा, ते आपण अवश्य द्यावं. लक्षात ठेवा प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देवाला काय द्यायला तयार आहे? देवाने तर आपल्या एकुलता एक पुत्र देऊन आम्हावर प्रीती केली आणि आम्ही म्हणतो माझी तर देवावर प्रीती आहे. परंतु जर आपण स्वतःच्या हाताला आवरतो तर मला सांगू देते की ही तुमची आणि माझी प्रीती नाही. तिने आपल्या वडिलांना, आपल्या कुटुंबियाला, आपल्या राष्ट्राला सोडून एलियाजर बरोबर निघाली यासाठी की त्या कोणाचा स्वीकार करावा? आपल्या पतीचा, होणाऱ्या पतीचा, वराचा स्वीकार करावा. आज तुम्ही आणि मी देखील काय सोडून पुढे जाणार? आम्ही निश्चितच त्या लोटाच्या पत्नीप्रमाणे तर नाही की आम्हाला बाहेर निघायला सांगितलं आणि आम्ही मागे वळून बघतो, मग आम्ही मिठाचं खांब होणारच आहोत. आम्ही नुसते आज्ञा, देवाचा हात धरायचा आणि पळ काढायचा. निश्चितच या संकटापासून, या तुफानापासून, या सर्व प्रकारच्या अग्नीच्या, या सर्व पावसापासून तुमचा आणि माझा बचाव होणार आहे. आणि आता ते निघाले असताना आपल्याला असं दिसतं उत्पत्ती 24, 63 आणि 64 मध्ये, ती जेव्हा त्या कनान देशामध्ये प्रवेश करते, इस्रायल देशामध्ये ती प्रवेश करते, तेव्हा तिला काय चित्र दिसतं ते बघूया. इसाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले. बघा, इसाक संध्याकाळच्या वेळेस रानामध्ये ध्यान करतो, म्हणजे देवाच्या जवळ असून तो प्रार्थना करत आहे की देवा परमेश्वरा, या कार्यासाठी जो एलियाजर गेलेला आहे की माझी पत्नी सुरक्षित माझ्यापर्यंत यावी, ती सुरकुती विहीन असावी, ती पाप विरहित असावी, सर्व उत्तम सौंदर्याने ती मडलेली असावी, यासाठी की माझी पत्नी खरोखर तर राजाची पत्नी म्हणजे राणी म्हणून दिसावी, अशी पत्नी मला घेऊन येत असताना या आत्म्याच्या द्वारे तो चालवली जात असताना तिला सुखरूप असा. आज प्रभू येशू ख्रिस्त तेच प्रार्थना करत असताना तो ध्यान करतो, प्रार्थना करतो, रदबदली करतो की त्याच्याकडे प्रार्थना करतो तुमची आणि माझ्या सुरक्षेसाठी. आणि त्यामुळे तुमची आणि माझी सुरक्षा एलियाजरच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे सुनिश्चित आहे. तेव्हा तो लांब दृष्टी करून बघतो, तेव्हा काय दिसतं त्याला? त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले. रिबेकेने दृष्टी वर करून इसाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून उतरली. यस, जेव्हा ती लांबून बघते तेव्हा तिला दिसतं की माझा पती ध्यानामध्ये आहे. आज प्रियांनो, आम्ही लांबून दृष्टी करून येशूकडे बघतो तेव्हा आम्हाला आमचा येशू तुमच्या आणि माझ्यासाठी रदबदलीने प्रार्थना करताना दिसतो काय? यस प्रियांनो, विश्वास ठेवा, तो तुमच्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करत आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी रदबदली करत आहे यासाठी की तुम्हाला आणि मला सुरक्षितता मिळावी. दावीद हा सुरक्षित होता कारण की त्याला माहिती आहे की मी देवाचं ध्यान करत आहे. प्रेज द लॉर्ड, मी देवाचं ध्यान करत आहे. आम्ही सुरक्षित आहोत कारण की आमचा येशू तुमच्या आणि माझ्यासाठी ध्यान करत आहे, प्रार्थना करत आहे. पण तुम्ही आणि मी ध्यानात आहोत का प्रियांनो? तुम्ही आणि मी प्रार्थनेत आहोत का? आणि जर आहोत तर आम्ही देखील दावीदाप्रमाणे हेच म्हणणार आहे की युद्ध समयीच्या प्रसंगामध्ये देखील मी कचरणार नाही, मी घाबरणार नाही, तर परमेश्वराच्या मंदिरात माझी सदोदित वस्ती व्हावी, परमेश्वराचं मनोहर रूप मी सदोदित पाहत राहावं, यासाठी मी त्याच्या पवित्र मंदिरात ध्यान करणार आहे. इथे येशू ध्यान करत आहे आणि ती जेव्हा आपली दृष्टी वर करून बघते तर तिला तिचा स्वामी दिसतो लांबून, जो ध्यान मग्न, प्रार्थनाशील, सेवा भावी आणि अर्पलेला कोकरा जो होता, ज्याचा प्रभू येशूच्या स्वरूपात आज आमच्या समोर निदर्शक म्हणून आहे,
त्याचं नाव आहे इसाक. तिला दिसला आणि आपल्याला असं दिसतं की इथे इसाक आपल्या पत्नीच्या स्वरूपात रिबेकाचा स्वीकार करतो. हो प्रियानो, मंडळीचा स्वीकार करत असताना तुम्ही आणि मी त्या मंडळीमध्ये आहोत की नाही याचा विचार करणं फार महत्वाचं. आणि यासाठीच आज आपण या मंदिरामध्ये येत असताना, या चर्चमध्ये येत असताना, हजबंड लव युअर विव्स, कारण की आम्हाला दिसत आहे की ते का करावं, कारण की परमेश्वर तो आमचा पती आहे, येशू आमचा पती आहे आणि तो आपल्या पत्नीवर प्रेम करतो. त्यासाठी त्याने आपले प्राण अर्पिलेले आहे. आता वेळ आलेला आहे की ही वधू आपल्या वराला भेटण्याची समय नजीक आलेला आहे. तयारीला लागा, सर्व धर्माने पापाची कबुली करा आणि त्यासाठी परत एक आम्हाला त्या अर्पणाच्या स्थानाकडे जावं लागेल, ज्याचं नाव आहे वधस्तंभ. आणि त्या वधस्तंभाच्या अर्पिलेल्या येशूकडे बघत असताना, त्या वराकडे बघत असताना आम्हाला आज दिसत आहे त्याने आमच्यासाठी फटके सहन केले, त्याने आमच्यासाठी रक्त सांडलं, त्याने आपल्यासाठी आम्हासाठी प्राण दिले, त्यांचे आमचे व्याधी क्लेश सर्व त्याने वाहिलेले, यासाठी की आम्हाला जीवन आणि मुक्ती आणि विपुलतेचे जीवन मिळावं. आज ते युगानुगात जीवनाच्याकडे ही वधू वाटचाल करत असताना तुम्ही आणि मी तयार आहोत का की या परिस्थितीला घाबरून भयचिंतित आहोत? दावीद मंदिरामध्ये ध्यान करतो आणि देवाचं मनोहर रूप मी सजोदित पाहत आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला देव लाभतो. आज तुम्हाला आणि मला देव लाभण्यासाठी आज परत एक वार या वचनाच्याकडे द्वारे आम्ही बघत असताना तो आमच्यावर प्रीती करतो. आणि यशाया 49:15 मध्ये जर समस्या, टेन्शन, भीती आहे तो परत एक वार तो मातेकडे देखील दृष्टी लावण्याला सांगतो. आणि ती माता काय म्हणते, माता संदर्भात तो काय म्हणतो यशाया 49:15 मध्ये, स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का? स्त्री आपल्या पोटच्या कन्येवर, पुत्रावर करुणा येणार नाही असं प्रश्न येतच नाही, कारण की ती बाळावर प्रीती करते. कदाचित स्त्रियांना विसर पडेल. या कोरोनाच्या समयामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की माता आणि पुत्र हे विभक्त झालेले आहे. ती काही करू शकत नाही, कारण की तो आयसोलेटेड झालेला आहे, ती आयसोलेटेड झालेली आणि एक लिमिट पर्यंत ती करू शकते. परंतु परमेश्वर अनलिमिटेड आहे. तो काय म्हणतो, पण मी तुला विसरणार नाही. यस, कारण की मी तुझ्यासाठी प्राण अर्पिलेले आहे. येशू म्हणतो मी तुझ्यासाठी प्राण अर्पिलेले आणि प्राणापेक्षा पण मोलवान तू आहे माझ्यासाठी. मी तुला कसं विसरू शकतो? सगळ्यात सर्व गोष्टी मी तुला दिलेल्या आहे. त्यामुळे या मातेपेक्षा देखील जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो आणि हेच प्रेम आहे अगापे प्रेम. आणि या प्रेमासाठी आपण त्याच्या जवळ येत असताना, त्याच्या सानिध्यात असताना आपण तयार आहोत का हे जाणून घेण्याचा महत्वाचा समय आहे. ज्या प्रकारे माता आणि पत्नी कार्य करते, सेवा करते, एक पगारासाठी करत नाही, ती आपल्या पतीची किंवा मुलांची सेवा करते. एक पत्नी किंवा माता कामाचे तास मोजत नाही, कारण की तिला माहित आहे की हे काम माझ्या मुलाच्या कल्याणासाठी, माझ्या पतीच्या कल्याणासाठी, त्याची तासाची वेळेची मोजमाप केली जात नाही. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी काही नियम आणि अटी नसतात, कारण की ते पूर्णपणे वाहून त्या कुटुंबासाठी कार्य करत असते. ती बक्षिसाची देखील अपेक्षा करत नाही, कारण की तिला माहित आहे की मुलांचं कल्याण, पतीचं कल्याण हीच तिची सर्वात मोठी बक्षीस आहे. आणि आजारात असताना, अपंग आणि कठीण जीवनामध्ये ती त्याला साथ देते. हे तर जरी फिलिया प्रेम असलं, परंतु देव म्हणतो की मी यापेक्षा पण जास्त तुम्हावर प्रेम करतो, कारण की मी आपले प्राण तुम्हासाठी दिलेले आहे आणि तुमच्या प्राणाचं संरक्षण व्हावं यासाठी मी संरक्षणाची कोट तुमच्या सहभोवती उभारलेले. त्या कोटासह, त्या पवित्र आत्म्यासह, त्या एलियाजरच्या सह आम्ही जेव्हा विसाकाकडे म्हणजेच प्रभू येशूकडे आपल्या जीवनाची वाटचाल करत आहोत, तो आत्मा आम्हाला ज्या प्रकारे शिकवत आहे आम्ही तयार असावं. तो आत्मा जे अद्भुत गिफ्ट आणि फ्रुट्स तुम्हाला देते ते घेऊन आपण वाटचाल करावी. इसाक वाट बघत आहे, तो ध्यान करत परमेश्वराकडे रथबदली मध्यस्थी करत तुमची आणि माझी वाट बघते. लवकरच वेळ येणार आहे की तुम्ही आणि आम्ही अंतराळात घेतले जाणार आणि मग तो पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यासह आपण युगानुयुगाचे राज्य करणार आहोत. परंतु त्या अगोदर माझ्या स्मरणार्थ हे करा, हे विसरू नका. हे सर्व उत्तम गोष्टी देण्यासाठी आम्हाला दिसतं की अब्राहमाने इसाकाचं अर्पण करण्याचं ठरवलं. इतकं त्याने देवावर प्रेम केलं, परंतु ते अर्पण पूर्ण होऊ शकलं नाही. परंतु त्याच समय दुसरं अर्पण देवाने दाखवलं. ते अर्पण आहे की स्वर्गीय पित्याने, देवाने आपला पुत्र, जो पुत्र याचं अर्पण केलं, परंतु त्याने आपला हात रोखला नाही, यासाठी की आम्हाला जीवन मिळावं, आम्हाला तारण मिळावं. तारणाचा दिवस आजच आहे, त्याचा स्वीकार करूया. या विधीच्या द्वारे प्रभूच्या जवळ जाऊया, प्रार्थना करूया.
प्रभू आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो. आजच्या समय परत एक बार तुम्हाला भेटला, तो आमच्याशी बोललेला आहे. परत एक बार लॉकडाऊनच्या समयामध्ये एक नवीन महिन्यामध्ये प्रवेश करत असताना प्रभू तू आमचे पाप अधर्म अशुद्धता दाखवलेली आहे की आम्ही भयभीत आहोत, आम्ही घाबरलेलो आहोत, आम्ही निराश आहोत. कोरोनाचा भय, आमच्या घरातले आर्थिक समस्यामुळे सर्व प्रकारचं टेन्शन आणि स्ट्रेस, मुलांची चिंता, सर्व बाजूला पवित्र परमेश्वर सगळे बदललेली परिस्थिती, सीमावर पवित्र पिते युद्ध प्रकारे परिस्थिती, गावामध्ये आणि नोकरीमध्ये आम्हाला मंदी आम्हाला दिसते आणि अशा प्रभावी पित्या कोणती चांगली गोष्ट आम्हाला दिसत नाही. परंतु पित्या ज्या प्रकारे दावीद त्या समय देखील देवाच्या मंदिरामध्ये जातो आणि तो ध्यान करतो आणि देवाचं मनोहर रूप मी सतत पाहत राहील अशी अपेक्षा बाळगतो. असं पवित्र परमेश्वर तो इच्छा बाळगतो तेव्हा देव त्याच्यावर प्रसन्न होतो. व येशू तुझं दर्शन, तुझं अनुपम रूप, तू आमची तुझी सहभागिता आमच्याबद्दल काढून घेऊ नको. कारण की जोवर तू आम्हाला दिसत आहे येशू राजा, आम्ही जगाला घाबरणार नाही. कारण की हे जे युद्ध आहे माझ्या देवाचं युद्ध आहे आणि तुम्हाला विजय करणारच आहे. आणि यासाठी पित्या आज परत एक वार या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये माझी जीवनाची वाटचाल परत एक वार त्या कनान देशाकडे किंवा सियोन देशाकडे होत असताना येशूच्या नावामध्ये, येशूच्या पवित्र नावामध्ये, ओ एलियाजर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये मला राख. यासाठी की मी घाबरणार नाही, भयभीत होणार नाही. शत्रू आणि माझं सर्व मौल्यवान सामान लुटण्याचा प्रयत्न करते, परंतु निश्चितच एलियाजरचं संरक्षण माझ्या बरोबर आहे. देवाचं रक्ताचं कोटाचं संरक्षण माझ्या बरोबर आहे. मला देव तर सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे, जिथे मला पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याची युगानुग सहभागिता लाभणार आहे. आणि त्यासाठी परत एक बार येशू जे वधस्तंभ तू मला दाखवलेलं आहे त्याबद्दल आभार मानतो. वधस्तंभावर तू आपली प्रीती जाहीर केली आणि याबद्दल धन्यवाद देतो पित्या. येशू तू माझ्यासाठी अर्पीला गेला त्याबद्दल आभार मानतो. आज या विधीला मी विचार करत असताना, या विधीला स्मरण करत असताना येशू तुझ्या रक्ताच्या द्वारे मला शुद्ध आणि पवित्र कर. प्रभू येशूच्या गौरव नावात आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण या संदेशाच्या नंतर त्याच्या मेजापाशी येणार आहोत आणि आम्हाला अतिशय या दिवसामध्ये खरं तर क्लेशमय असं आहे की आम्ही मंदिरापासून दूर आहोत, परमेश्वराच्या सानिध्यापासून दूर आहोत. आणि विशेष करून ही जी विधी आपण महिन्यातून एकदा ख्रिस्ती मंडळी हे घेत असते आणि त्या विधीपासून देखील आपण वंचित असं आहोत. परंतु मला सांगू द्या प्रियांनो की या दिवसामध्ये ही विधी माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि निश्चितच आपलं स्मरण करणं हे महत्वाचं आहे. काही दिवस जरी निश्चितच आपण या विधी आणि मंदिरापासून दूर असलो, परंतु निश्चितच आपल्याला विश्वास आहे की अनलॉकच्या द्वारे आपण जेव्हा परत एक वेळ मंदिर उघडे बघू, निश्चितच त्या रविवारी आपण परत एक वेळ मंदिरामध्ये येऊन या विधीला विशेष करून सामोरे जाणार आहोत. तोवर ह्या विधीचं पावित्र्य टिकून राहावं, मंदिरातून याजकाच्या द्वारेच ही विधी आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी आपण या विधीला काही दिवस पर्यंत अशाच प्रकारे यापासून दूर राहूया. निश्चितच प्रभू ज्या रक्ताचे आशीर्वाद, त्याच्या प्रभू वचनाचे आशीर्वाद, निश्चितच हे स्मरण करत असताना, हे संदेश ऐकून आज या विधीला आपण बघत असताना आणि स्वीकार करत असताना की यस प्रभूचं रक्त, प्रभूचं शरीर जे मला माझ्यासाठी या वधस्तंभावर मोडलं गेलं ते मला शुद्ध करत आहे. आणि अशा प्रकारे स्वीकार करून जेव्हा आपण आपल्या मनाची अंतःकरणाची तयारी करून येशूला आपण आपलं जीवन सादर करत आहोत, या विधीचे सर्व आशीर्वाद देव प्रत्येक सहभागी होणाऱ्या भक्ताला देत आहे. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. आपण या विधीला या वेळेस पुढे जाऊया. परमेश्वराने मजवर केलेल्या उपकाराचा मी कसा उत्तराई हो. तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीत त्याच्या भक्ताच्या समोर आज मी नवस फेडणार आहे. मी निर्दोषतेने आपले हात धुईन तेव्हा तुझ्या वेदीला फेरा घालीन. येशूने त्याला उत्तर दिले, कोणाचे मजवर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळेल आणि माझा पिता त्यासवर प्रेम करेल. आता आपण वचनामध्ये ऐकलेलंच आहे, आम्ही त्याच बरोबर येऊन त्याच्यामध्ये वस्ती करणार आहोत. खरोखर प्रभू या दिवसामध्ये आम्हामध्ये वस्ती करत आहे. प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे साखर बरा होईल. खरोखर या दिवसामध्ये परमेश्वर शब्दांच्या द्वारे त्याच्या अनेक भक्तांना आरोग्य देते आणि त्यांना तो पूर्णपणे व्हायरस पासून बरा करत आहे. बंधू भगिनींनो, आपण आपली पापे परमेश्वराजवळ कबूल केली आहे व त्याच्या करुणेच्या स्पष्ट वाणी या संदेशाच्या द्वारे आपण ऐकलेले की प्रभू आम्हावर विपुल असं प्रेम करीतो आणि त्याच्या पुढे कोणती गोष्ट
गुप्त राहणे शक्य नाही, तर त्याच्या प्रियपुत्राच्या प्रित्यार्थ तो आज नव्याने आम्हा प्रत्येकाचा स्वीकार करत आहे. तुम्ही सर्व माझ्याकडे धैर्याने या, असे तो आज नव्याने आम्हा प्रत्येकाला सांगत असताना त्याच्या या आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून देवाच्या गौरवात आपणास शांती व आत्मिक जीवन याचा लाभ व्हावा म्हणून आपण त्याच्या पवित्र मेजापाशी जाऊया. आज आपण या मेजापाशी जात असताना ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून दिलेला त्या रात्री त्यांनी भाकर हातामध्ये घेतली आणि काळ स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी मोडले जात आहे, हे माझं शरीर आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्यानंतर त्यांनी भोजन झाल्यानंतर प्याला आपल्या हातामध्ये घेतला आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितक्याचा तुम्ही पिता तितक्याचा माझ्या स्मरणार्थ हे करा. यावेळेस आपण या प्याल्यावर व या भाकरीवर विशेष आशीर्वाद मागणार आहोत. त्या समयी आपण देखील आपले नेत्र बंद करून या प्रार्थनेमध्ये जाऊया, कारण की हा प्याला म्हणजे तो वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने सहन केलेला प्याला आहे. रक्त जे वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी सांडले गेले ते रक्त आहे आणि त्याचं स्मरण आपण यावेळेस परत एक बार करूया. प्रभू आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की या समय जेव्हा आम्ही तुझ्या चरणी आलो आहोत, आम्हाला विश्वास आहे प्रभू तुझं जिवंत समक्षता आज आमच्या मध्ये आहे आणि ही समक्षता तू आम्हाला पवित्र परमेश्वर तुझ्या वचनाकडे त्याच्या सामर्थ्यामध्ये घेऊन चालली असताना प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये ही विधी आम्हासाठी आशीर्वादित कर. खरोखर पवित्र पिता, आज आमचं मन खरोखर दुःखी आहे की आम्ही त्या मंदिरामध्ये नाही, तुझ्या जिवंत सहभागिता जे पवित्र मंदिरात असते ती आम्ही त्यापासून दूर आहोत. परंतु आज आम्ही वचन ऐकलेलं आहे, त्याद्वारे आमचे मन उल्हासित झालंय की परमेश्वराच्या मंदिरात मी ध्यान करावे आणि त्याचं मनोहर रूप मी निरंतर बघत राहावं, अशी माझी मनीषाची इच्छा आहे. आणि प्रभू तुला धन्यवाद असतो की माझ्या घरामध्ये देखील मी ध्यान करत असताना, प्रार्थना करत असताना तुम्हाला दिसत आहे, तू माझ्याशी बोलत आहे आणि माझं घर हे पवित्र आणि शुद्ध करत असताना त्या निरंतर टिकून राहण्यासाठी आज परत एक तुझ्या वधस्तंभापाशी येत असताना तुझं मोडलेलं शरीर आणि वधस्तंभावर सांडलेलं रक्त याचे आम्ही स्मरण करत असताना त्याचे सर्व आशीर्वाद जे आहे, कदाचित पवित्र पिता हे भाकरचं आम्ही सेवन करत नसलो, जरी पवित्र परमेश्वर आमच्या मुखामध्ये हे द्रव्य पदार्थ म्हणजे तुझं रक्त याच्या सेवनापासून वंचित असलं तरी देखील ते सर्व प्रभोजनाचे आशीर्वाद तो प्रत्येकाला देत आहे. त्याबद्दल धन्यवाद आणि धन्यवाद असं पवित्र परमेश्वर. हो, तुझं येणं जवळ आहे, वर आमची वाट बघत आहे आणि वधू लोक करस पित्या तुझ्या योजनेनुसार त्याची भेट घेण्यासाठी तयार होत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या मनाची, अंतःकरणाची, जीवनाची, कुटुंबाची तयारी करून घे आणि पित्या त्या निश्चितच त्या विवाहासाठी आज तू आमच्या सुरकुती विहीन, शुद्ध आणि पवित्र नटलेली अशी वधू मंडळी म्हणून तू तयार कर आणि तू केली त्याबद्दल आभार मानतो. ही विधी तू आशीर्वादित केली, तुला धन्यवाद असो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत गाणार आहोत आणि गीत क्रमांक 259 याचे पहिले आणि दुसरे कडवे आपण यावेळेस प्रथम गाणार आहोत, मग विधी नंतर आपण शेवटलं कडवं गाणार आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जा, जे पापी त्यात घातले ते होतील शोध प्राण
ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून गेलेला त्या रात्री त्याने भाकर हातामध्ये घेतली, शोककार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण की हे शरीर जे आहे ते आपल्यासाठी त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने मोडलेले आहे. प्रथम आपण भाकरीचं सेवन करू आणि मग त्यानंतर आपण प्रार्थनापूर्वक या द्रव्य म्हणजे त्याच्या रक्ताचं देखील आपण सेवन करणार आहोत. प्रभू तुम्हा प्रत्येकाला विशेष करून आशीर्वाद केलं. माझ्या स्मरणार्थी करा. कारण की आज प्रभू येशू ख्रिस्ताने परत एक करा आम्हासाठी त्या वधस्तंभावर आपले प्राण अर्पिलेले आणि आम्हासाठी मोडलेले हे शरीर आहे. आपण त्याच्या स्मरणार्थ आरंभी या भाकरीचं प्रार्थनापूर्वक सेवन करणार आहोत. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला आपल्या हातामध्ये घेतला आणि म्हटले की माझ्या रक्तात हा नवा करार आहे. जितक्यादा तुम्ही याचं सेवन करता तितक्यादा माझी स्मरण किंवा माझी आठवण करा. आपण या प्याल्याचं सेवन करणार आहोत. परमेश्वर याद्वारे प्रत्येकाला विशेष आशीर्वाद देणार आहे आणि हे येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ जे रक्त सांडलं त्याच्यासाठी हा त्याचा नवा करार आहे आणि त्या नवा कराराच्या द्वारे आपण त्याचं प्रार्थनापूर्वक एकत्ररित्या सेवन करणार आहोत. प्रभूमधील माझ्या बंधू भगिनींनो, प्रभूची उपासना आपणास पूर्ण करता यावी म्हणून त्याने आपणावर कृपा केली आणि त्याने आपणास हे भोजन दिले. त्याने ख्रिस्ताचे रक्त मांसाचे खाद्यपेय देऊन आज आम्हामध्ये होशारी आणली आहे. म्हणून आपण त्याच्या पवित्र नावाचे स्तवन करू व त्याचे उपकार मानूया. आपल्याला आपले नवस फेडता यावे आणि आपण केलेले निश्चय पार पाडता यावे म्हणून आपण त्याची करुणा याचे अनुभव करूया. आपले शरीर व आत्मे त्याचीच आहे. त्याच्याद्वारे आपण देवाला पित्याला गौरव देऊया आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ज्या थोर सेवेचे आमंत्रण आज नव्याने आम्हा प्रत्येकास मिळालंय त्याच्यासाठी योग्य आचरण करूया, प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, कारण की परत एक बार आप जरी आम्ही आपल्या घरात असलो, आपल्या कुटुंबाच्या स्वरूपात हजर असलो तरी देखील आम्ही त्या वधू म्हटलेल्या मंडळीचा भाग असे आहोत ज्याच्यासाठी त्या ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर प्राण अर्पिले. आज परत एक वार या घरातून ही उपासना तू स्वीकार केली आणि परत एक वार त्या सर्व पवित्र परमेश्वर या विधीचे आशीर्वाद, जे मोडलेले शरीराचे आशीर्वाद, वधस्तंभावर सांडलेले रक्ताचे आशीर्वाद तू आम्हाला देऊ केले. आभार मानतो. या रक्ताच्या द्वारे आमचे दोष मलिनता तू दूर केली. या रक्ताच्या द्वारे विकार व विकारची सत्ता आम्हापासून दूर केले. कारण की तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं आणि ते तुझं आम्हासाठी जाहीर केलं. आणि त्याचप्रमाणे पवित्र सैतान व सैतानी सत्ता ठेचून युगानुगाचं जीवन देखील तो आम्हाला बहाल केलं. यानंतर परत एक वार आम्ही घराच्या बाहेर आपलं काम व्यवसाय करण्याकरता बाहेर पडत असताना कोरोना व्हायरस व त्याच्या सर्व सैतानी हल्ल्यापासून प्रत्येकाचा तो बचाव कर. इथवर तो आमचा बचाव केला, या पुढे देखील बचाव कर. आम्ही घाबरणार नाही, आम्ही भिणार नाही, आम्ही दडपणाखाली येणार नाही, तर आम्ही परमेश्वराच्या चिंतनात, मनात, ध्यानात आम्ही सजोतीत राहणार आहे. कारण की आमचा देव, आमचा यावे राफा आहे, जो सर्व प्रकारच्या व्याधीवर मुक्तता देतो आणि तो आमचा यावे ईर देखील आहे, जो सर्व गोष्टीचा पुरवठा करतो. आज येशूच्या नावामध्ये आमच्या सर्व गरजा मागण्या तो पूर्ण केलेले. जे आजारी आहे, जे निराश आहे, जे थकलेले आहे, जे डिप्रेशनमध्ये, त्यांच्या सर्व समस्या येशूच्या नावात तू दूर केलेल्या आहे. त्याबद्दल आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, ज्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. यावेळेस आपण गीत क्रमांक 257 याचं पहिलं व शेवटलं कडवं गाणार आहोत. पंडिता रमाबाईचं हे गीत आहे. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि आशीर्वाद आपण घेणार आहोत. गीत क्रमांक 257. सर्व काळ मृत्यूदंड योग्य सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी मी
रक्त ओतुनी जी नवीन वाट दाविली तीत चालण्यास आत्मशक्ती देऊनी माझी हृदय अपार प्रीती लाविली प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला उद्धरीन मी तुला मनोनी बोलला तारी तो मला निस्करीन नित्यतया तारी तो मला. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि शेवटी प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील तुझे पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच आमचे ऋण आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत नको तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रियपुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो, आणि सर्व समर्थ देवचो बाप, देवचो पुत्र आणि देवचो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचा भरभराट, याचं आरोग्य, याचं संरक्षण आणि याचे सर्व प्रकारचे आशीर्वाद विविध ठिकाणी ऑनलाईन व्हिडिओ बघणारे व ख्रिस्ती मंडळीच्या प्रत्येक सभासदाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.